अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळाल्यात। अमेरिकेने सुरक्षेसाठी आता तातडीची बैठक बोलावली आहे। जगभरातील अमेरिकी दूतावासांसाठी हा सतर्कतेचा इशारा आहे। सुरक्षेच्या कारणास्तव एअरबेस 2 वेळा बंद करण्यात आले। वॉशिंग्टनमधील सर्वात हाय प्रोफाईल अमेरिकी लष्करी स्थळावर संशयास्पद ड्रोनने घिरट्या घातल्याने जगभरात मोठी खळबळ माजली। वॉशिंग्टन पोस्टनुसार परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण सचिव पीट हेक्सेथ हे फोर्ट लेस्ली मॅकनेअर या लष्करी तळावर वास्तव्यास आहेत। या प्रकरणाशी संबंधित 3 व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार या ड्रोनची अद्याप ओळख पटलेली नाही आणि ते कुठून आले हे अस्पष्ट आहे। एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे सुरक्षा सतर्कता आधीच वाढवण्यात आली। परिणामी लष्कर संभाव्य धोक्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। गेल्या 10 दिवसात फोर्ट लेस्ली मॅकनेअरवर रात्रीच्या वेळी अनेक ड्रोन दिसले, ज्यामुळे सुरक्षा आता वाढवण्यात आली आणि व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक देखील बोलावण्यात आली। मध्यपूर्वेत सुरू असलेले युद्ध आणखी विकोपाला जाताना पाहायला मिळते। इस्रायलने इराणच्या महत्त्वाच्या गॅस ठिकाणावर हवाई हल्ला केलाय आणि त्यानंतर इराण खवळला असून इराणने कतारच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केले। इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अजूनच भडकलेत आणि त्यांनी इराणने पुन्हा असं केलं तर प्रत्युत्तरात हल्ला करायला मागे पुढे पाहणार नाही अशी थेट धमकीच दिली आहे। इराण विरोधातील सुरू असलेल्या लष्करी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासन मध्यपूर्वेतील आपला लष्करी प्रभाव वाढवण्याच्या तयारीत असून हजारो अमेरिकन सैनिकांना संभाव्य तैनात करण्याची खरतर शक्यता आहे, असं रॉयटर्सनं वृत्त केलंय। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक भीषण वळणावर पोहोचलाय। आज युद्धाचा 20वा दिवस असून युद्ध अद्याप शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे। असं असताना दुसरीकडे पाकिस्तान अण्वस्त्र मिसाईल बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर संचालकांकडून देण्यात आली। तुलसी गबार्ड यांनी या संदर्भात कबुली दिली आहे। विशेष बाब म्हणजे अमेरिकेकडून इतिहासात पहिल्यांदाच अण्वस्त्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाकिस्तानवर थेट आरोप केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।